निघाली का तिथंही आहे, मध्यभागी बी आहे आणि शेवटला पण आहे, समुद्रापर्यंत सुद्धा आहे. अशा प्रकारे ईश्वर सगळ्यामध्ये आहे असं सांगतात. हो का चंद्रबिंबी अमृत जैसे बिंबी बिंबरूप होऊन असे देवी भगवंती संसार भाषे भजन विश्वासे भगवत द्रुप. आता चंद्रामध्ये चंद्र अमृत आहे महाराज. चंद्रामध्ये चंद्र अमृत आहे. ते चंद्र अमृत चकोर पक्षाला प्यायला भेटतं. ते कोणाला प्यायला भेटतं? चकोर पक्षाला प्यायला भेटतं. मग चकोर पक्षानं चंद्र अमृत पिल्यानंतर आता चंद्रातलं चंद्र अमृत संपलं का? नाही संपलं महाराज. त्याच्यामध्ये आहे आणि चकोर पक्षाला सुद्धा ते प्यायला भेटलेलं आहे. आणि तशा पद्धतीनं ईश्वर जी आहे का बरं का, सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं नाथ महाराजांना, जसं चंद्र अमृत चंद्रामध्ये आहे, ज्याला पेण्याची प्राप्ती आहे त्याला बी प्राप्ती आहे. आणि अशा प्रकारे ईश्वर हा सगळ्यामध्ये आहे असं सांगतात. आयसे वेगवेगळे भाग पाहता उल्हासे जवचा तवाव घे उघडे जग देवोची सांग सोय झाली. आता भगवंताचं हे वेगवेगळं अंग आहे महाराज. जसं आपलं वेगवेगळं अंग आहे, हात वेगळे, पाय वेगळे, बरोबर आहे ना. कपाळ वेगळं, पोट वेगळं, पाठ वेगळी, जसं वेगळे वेगळे भाग आहेत, वेगळं वेगळं अंग जसं आहे. आणि तसं भगवंताचं सुद्धा या पृथ्वी विराट स्वरूपामध्ये वेगवेगळी पृथ्वी महाराज. काही ठिकाणी काळी आहे का नाही, काही ठिकाणी काळे, काही ठिकाणी तांबडे, काही ठिकाणी भुरकटे, काही ठिकाणी सनवटे, बरोबर आहे ना. काही ठिकाणी फुल आहे, काही ठिकाणी उंच आहे. तसं सुद्धा आपलं अंग आहे, बरोबर आहे ना. होय. आता आपल्याच गावामध्ये नदीच्या कडेला आलं की सनवटी आली, जरा डोंगराच्या कडेला गेलं की बर्डी आली, पुन्हा तांबडी आली, सनवट आली, जिरू आला. पृथ्वीचा जसं माणसाच्या अंगामध्ये वेगळा वेगळा फरक आहे तसं या पृथ्वीमध्ये सुद्धा. पण ते सगळं हरिरूपच महाराज, ईश्वर रूपच, ईश्वरी रूप. देहामध्ये कसा बदल आहे तसा या पृथ्वीमध्ये सुद्धा बदल आहे, किंवा या विश्वामध्ये सुद्धा बदल आहे अशा प्रकारे सांगतात. या लागी सर्व भूताचे ठाई अनन्य शरण कैसा पाही लवण जैसे सागरा पायी ठाई ठाई जडोनी ठाके. सगळ्या भूताच्या ठिकाणी ईश्वर आहे महाराज. होय. भूत काय एक सारखेच का महाराज? नाहीत ना. आता आपण इथं किती ते 4 ना आपण 3 7 भूत बघितली, सगळे सारखेच का महाराज? कलर सारखा नाही, उंची सारखी नाही, दिसाय सारखे नाही, बोलाय सुद्धा सारखे नाही, आहे का? नाहीच. मग भूत वेगळे वेगळे दिसतात, मग सगळ्याच्या ठिकाणी तो आहे का नाही? आत्मा या रूपानं सगळ्याच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे सांगतात. ते मुंगी ही देखोनी जान हरिरूपी वंदी आपण वा. मस्कासही अनन्य शरण घाली लोटांगण भगवत रूपे. ब्रह्म अवस्था ज्याची झालेली का, ब्रह्मस्वरूप त्याला सगळ्यामध्ये दिसतंय का? मुंगीमध्ये सुद्धा ईश्वरच आहे महाराज, म्हणून मुंगीला सुद्धा नमस्कार. चिलट दिसतं महाराज, चिलताला सुद्धा नमस्कार का? त्याच्यामध्ये ईश्वर स्वरूप आहे. ब्रह्म अवस्था ज्याची झालेली आहे का, आणि तो सगळ्यामध्येच बरं का ब्रह्म दिसतं त्याला, म्हणून तो सगळ्यालाच नमस्कार घालतो महाराज. अशा प्रकारे सांगतात. गोखर चांडाळ स्वान आतिनिंदे ते हीन जन ते भगवद्रूप देखोनी पूर्ण घाली लोटांगण अनन्य भावे. घाले लोटांगण अनन्य भावे. गो म्हणजे गाय, खर म्हणजे गाढव. होय. चांडाळ स्वान प्रकार. गाय म्हणलं की 33 कोटी देव तिच्या ठिकाणी आले महाराज. आणि गाढव म्हणल्यानंतर आलं का काय? त्याच्यात गाढवात काहीच नसतं महाराज. त्याची संगती धरली तर संगती धरणारा सुद्धा गाढव होतो का नाही? पण गायीमध्ये 33 कोटी देव आहेत, म्हणून काय गायचं दर्शन घ्यायचं का? पण ज्याला
बरं का, ब्रह्म अवस्था नाही, तो नुसत्या गायीचं दर्शन घेतो महाराज. आणि गाढवाचं का दर्शन घेतो का? आता आपण घेतो का गाढवाचं? कोणी घेतलं गाढवाचं? तुम्ही घेतलं का? तुमची माती वाचवते म्हणून घेत असतात, नाही घेतलं महाराज. होय, दुर्जनाचं दर्शन केव्हा घेतलं का महाराज? दुर्जन माणसाचं कोणी दर्शन घेतलं का? नाही घेतलं. पण ज्याची ब्रह्म अवस्था झाली का तो गायीचंही दर्शन घेणार, गाढवाचंही दर्शन घेणार, दुर्जनाचंही दर्शन घेणार आणि सज्जनाचंही दर्शन घेणार, झोपणाराचं घेणार आणि जागे राहणारचं घेणार. झोपणाराचं कोणी दर्शन घेत आहे? सारा झोपरच म्हणते, त्याचं काय दर्शन घ्यायचंय? होय, पण ज्याची ब्रह्म अवस्था झाली का आणि तो सगळ्याचं दर्शन घेतो का? याच्यात ब्रह्मच आहे अशा प्रकारे सांगतात. हरिरूपे देखे पाषाण भगवत रूपे वंदित्रन वा. जंगम स्थावराधिका शरण घाली लोटांगण चिद्दैक्य भावे. हो, पाषाण रूपे दिशे, पाषाण हरिरूपे दिशे, दिशे पाषाण, हरिरूपी दिशे पाषाण. होय, आपल्याला पाषाणामध्ये देव दिसतो महाराज, म्हणूनच आपण रोज हनुमंताच्या येऊन पाया पडतो का नाही? आपला भाव त्याच्यावर आहे महाराज. तो पाषाण आहे महाराज, हनुमंतासारखा दिसतो, तोच पाषाण विठ्ठल रुक्माईसारखा दिसतो, तोच पाषाण महादेवाच्या पिंडीचा तो पाषाणच आहे महाराज. तोच महादेवाची पिंड देव दिसतो, त्याच्यात नंदी आहे महाराज. होय, पाषाणाचाच आहे ना. हो, त्याच्यामध्ये देव आहे बरं का, सगळ्यामध्ये देव आहे महाराज. आणि म्हणून करता पाषाण दिसू, गवत दिसू महाराज, गवतामध्ये सुद्धा देवच आहे महाराज, आहे का नाही? जे जे काही जीव आहे त्या प्रत्येकामध्ये जीव आहे आणि ज्याची दृष्टी किंवा ज्याचं सर्व ते हेच ब्रह्मस्वरूप अवस्था झाली का आणि तो सगळ्याचं दर्शन घेतो अशा प्रकारे सांगतात. करिता हरिनाम स्मरण, करिता हरिनाम स्मरण कीर्ती एकाएकी एवढी प्राप्ती झाली मनसी कशा रीती ऐके नृपती तो भाव. आता देवाचं नामस्मरण केल्यानंतर बर का एकाएकी झाली ऐशी कीर्ती. कुणी कुणी देवाचं नामस्मरण केलं आणि कुणा कुणाची कीर्ती झाली महाराज. आता आपल्याकडे इतिहास आहे महाराज, आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे जे काही संत झाले का आणि त्यांनी देवाचं नामस्मरण केलं, त्यांची कीर्ती झाली. संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी देवाचं नामस्मरण केलं, त्यांची बरं का 750 वर्षापूर्वी देवाचं नामस्मरण केलेलं आहे त्यांनी आणि त्यांची कीर्ती आजही आहे बरं का. 20,000 पुढं लोक आहेत, 20 लाख आणि पाठीमागे 20 लाख आहेत. असते का किती सांगायचं? पुढं 5 लाख आणि मागं 5 लाख आहे का नाही? 750 वर्षापूर्वी प्रकार ज्ञानेश्वर महाराजानं देवाचं नामस्मरण केलं महाराज. 750 वर्ष, तेवढेच वर्ष झालेत का? 750 वर्षापूर्वीचं नामस्मरण आहे बरं का. आजही त्यांच्या पुढं 5 लाख आणि महाग 5 लाख लोक आहेत बघा. नामस्मरणामुळं त्यावेळेस नामस्मरण केले, आज त्याची कीर्ती. आणि तुकाराम महाराजानं 350 वर्ष झालं नामस्मरण केलं आणि 350 वर्षापूर्वीची कीर्ती बरं का. पुढेही 2-3 लाख माणसं आहेत आणि मागेही 2-3 लाख माणसं आहेत का नाही? आता नामदेव महाराजांचं तसंच आहे, मुक्ताबाईचं तसंच आहे, सोपान काकाचं तसंच आहे, नाथ महाराजाचं तसंच आहे महाराज. संत तुकडोजी महाराज हो त्यांचं सुद्धा तसंच आहे. संत तुकडोजी महाराजांची दिंडी निघते महाराज, संत गजानन महाराजांची दिंडी येते. पुढं 2,000 मागं 2,000 2-4 हजार माणसं असतात. ज्यांनी देवाचं नामस्मरण केलं आणि त्यांची कीर्ती किती झाली, कशी झाली? हो, स्वतः ते पारशे सांगू लागले जनक राजाला त्यांची कीर्ती कशी झाली. आणि सुख महाराज हो परीक्षिती राजाला सांगू लागलेला आणि नाथ महाराज आपल्याला सांगू लागले नामधारकाची कीर्ती कशी झाली, देवानं त्यांची कीर्ती कशी वाढवली आता सांगताय. करिता पूजा विधी विधान का श्रवण स्मरण कीर्तन सर्वदा चिद्दैक्य भावना पूर्ण
पूर्ण प्राप्ती दान त्या तेची वरी